हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत एकदा स्वागत आपल्या प्रतिभाच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज बघा ना, आज विषय काय झाला आहे. गेटला लॉक गाडी आहे का बघा. आपल्या जायचं ग्राउंडला डोकं चालणार चार शॉप कुठं ठेवली काय माहिती राव. पब्लिक काय सांगा, हे बघा लॉक लावलं. बाहेर जायचं का नाही मला काय कळणच गेलं आज. पब्लिक तर विषय काय झाला माहिती आहे का गाईज. खाली गेलो सकाळी सकाळी. आपण तर आपल्या टायमाला करतोय सगळं. आपण आपल्या टायमाला इमानदारीने आपण आपलं काम करतो नाही का. हे बघा सकाळचे .5 वाजलेत काय. हे बघा पूर्णकडे सगळीकडे अंधार आहे. ह्या टायमाला उठून तुमच्या प्रतिभाला जायचं होतं ग्राउंडला नाही का. तर पब्लिक मी काहीच करू शकत नाही. डायरेक्ट गेटलाच लॉक आहे. तर मी तरी काय करणार आहे. खाली गेलो तर डायरेक्ट गेटला लॉक. इतका मूड हाफ झाला नाही गाईज, लय मूड हाफ झाला नाही का. आज टार्गेट होतं डायरेक्ट माझं 12 राऊंड मारायचं. 400चं 1 राऊंड असते. काल 10 राऊंड मारायचं टार्गेट ठेवलं. काल 10 राऊंड मारले. आज टार्गेट ठेवलं तुमच्या प्रतिभाने 12 राऊंड मारायचं. पण काहीच लयच विषय बेकार झाला आहे. काय सांगू तुम्हाला, काय पब्लिक डोकं असं दुखायला लागले ना माझं. गेटला लॉक लावायचा काय विषय बरं. गेटला लॉक कशाला लावायचं बरं. समजा मला लावलं तर लावलं, चावी एका साईडला ठेवायची ना. तिथं चावी पण नाही काहीच नाही. आता आज कसं तरी करू आपण, कारण का एवढे आपले आजचा दिवस वाया गेला ना पूर्ण. रनिंग नाही म्हटलं तर पूर्ण दिवस वाया जातो. तर असं तिकडे सांगावं लागेल त्याला की बाबा गेटला लॉक लावायचे तर लावा, पण चावी एका साईडला कुठेतरी ठेवा, जेणेकरून बाहेर जाताना पण पोर घेतील आणि आत फेकून देतील. बघा नाही काय डायरेक्ट डोकं दुखायलं माझं. समजा नाही काय करावं. आज किती मूडमध्ये होतो मी. सकाळी 4:30 वाजता उठलो, फ्रेश झालो, ब्रश केला. का तर मला आज 12 राऊंड मारायचे होते. हे बघा बुटं सगळं घालून बसलो. बघा बुटं. आता तुम्हाला वाटेल खोटं. हे बघा सकाळचे बघा 5 वाजले. आता टाईम नाही दाखवला इथं, पण ह्या अंधारावर समजून घ्या ना तुम्ही. हे बघा दिसलं का अंधार. बुटं घातले मी. काय यार पब्लिक यार, लय आजचा दिवस माझा फेल गेला बघा. माझा आजचा दिवस, माझं ग्राउंड नाही झालं ना, मला वाटतं माझा दिवस फेल गेला. आणि 100% आजचा दिवस फेल गेला. ग्राउंड नाही झाला. आपण आलो कशा इथं ग्राउंडसाठी, तेच नाही झालं. तर संध्याकाळी 11 वाजता झोपून सकाळी 5 वाजता नाही 4:30 वाजता उठायची तयारी ठेवतो आपण. 12, 1, 2, 3, 4 फक्त 5 घंटे झोप. काय राव पब्लिक, जाऊ द्या. तर गाईज तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटायलेत नक्कीच सांगा भावांनो. अशात आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नाही, रँकिंग नाही, लईच म्हणजे काय विषय डायरेक्ट ही झाला आहे. कुणाची कमेंट नाही आपल्या व्हिडिओला गाईज. कोणाचं काही मत नाही, काय नाही. आपल्या रॅपचं पण दुसऱ्या रॅपचं पण शूट आहे आज. कसा करायचा कसा नाही काहीच नाही. डोक्यामध्ये आयडिया नाही पब्लिक. ते एकतर काय सांगा तुम्हाला, एकतर ह्या व्हिडिओ माझ्या ब्लॉगच्या व्ह्यूजला इतके व्ह्यूजची रँकिंग कमी झाली. आपल्या ब्लॉगला एवढी रँकिंग कमी झाली गाईज. काय सांगतो तुम्हाला, डायरेक्ट 0. कालच्या ब्लॉगला डायरेक्ट 0 व्ह्यूज असतील. व्ह्यूजच नाही. रँकिंगच नाही. मलाच कळणार काय करावं आता. काय नाही पब्लिक, आपण काहीच नाही करू शकत. आपण फक्त आपलं कन्सिस्टन्सीनं काम करू शकतो की बाबा डेली ब्लॉग बनवू शकतो आणि अपलोड करू शकतो. व्ह्यूजसाठी आपण काय करणार आहे. आपण काहीच नाही करू शकतो. आपण फक्त विचार करू शकतो की बाय चॅनलला व्ह्यूज काय नाही घेत, बस एवढंच करू शकते नाही. तर पब्लिक आज डे बाय डे चॅलेंजचा दिवस आहे 13वा, आणि तुमचं स्वागत आहे आपल्या प्रतिभाच्या 13व्या चॅलेंज बाय ब्लॉगमध्ये. तर आपलं चॅलेंज तुम्हाला जर माहीत नसेल तर परत सांगतो
आपलं चॅलेंज आहे गाईज 1000 पुशअपचा वन टाईम मारायचं. पण आता कसं झालं आहे, काल जिममध्ये मला लागलं आहे डंबेल इथं ह्या हाताला, ज्या हातात मोबाईल पकडला त्याच हाताला डंबेल लागले गाईज. म्हणून मी पट्टी हे करून ठेवले, ते पट्टी घालून ठेवली हाताला, कोपऱ्या साईडला लागली. म्हणून मी चॅलेंज माझं कवरअप नाही करू शकत. आता 1-2 दिवस लागतील त्याला रिकवर होण्यासाठी. काही सुजला होता काल पूर्ण हात, म्हणजे खूपच जास्त मार होता, मुक्का मार होता, पण मोक्कर होता. सगळ्यात जास्त मला लोड आला बघा गाईज खाली लावलेला गेटला लॉकचा. कारण का ह्या टायमाला माझ्या कमी जास्त 5 राऊंड व्हायला पाहिजे होते. 5 राऊंड की डॉट मी 5 वाजून 5 मिनटाला रनिंग चालू करतो रोज. 5:30पर्यंत आपले कसे बी राऊंड होते. 5 किलोमीटर रोज, 5 किलोमीटर मारायचं टार्गेट ठेवले काही. आता मी टार्गेट ठेवलं रोज डेली 5 किलोमीटर मारायचं. जाऊ द्या, आजचा विषय झाला आहे. जरा आता काय करावं आता आपण. आता उद्या तर असं नाही होणार मला असं वाटतंय. उद्या तर मी होऊच देणार नाही. त्यांना डायरेक्ट जाऊन सांगायचं की भावाने गेट नाकाला आपल्याला ग्राउंडला जायचं नाही का. तर पब्लिक, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. आजपासून व्हिडिओच्या टायमिंगमध्ये पण आपण चेंजेस केला आहे. सकाळी 8, 8:30, 9पर्यंत व्हिडिओ आपला अपलोड होणार. आणि अपलोड का सकाळी अपलोड करायला तर व्ह्यूज येण्यासाठी, बस दुसरा काहीच उद्देश नाही काहीच. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक सुंदरशी कमेंट करा. भेटूया आपण आता उद्याच्या अशाच ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद.